कशी फलंदाजी करतोय हे पण पाहणे खूप महत्त्वाचे असेल. का याच गणेशच्या नावावरती 5 चेंडूवरती लगातार 5 षटकार मारण्याचे रेकॉर्ड आपण पाहतोय. हा चिप चेंडू फेकून दिलाय, मस्तक पे दस्तक देणारा हा चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. रामदेव बाबा पतंजली खणखणीत षटकार. यस रेवडे साहेब, का म्हटलं होतं मी की जोपर्यंत गणेश नॉन स्ट्राईक एंडला आहे सामना एनसीसी निवडणूक संघाकडे आहे. चला बाउंड्रीच्या बाहेर वा सगळ्यांनी, त्या पट्टीच्या मागे वा सगळ्यांनी, त्या सर्व मुलांनी पट्टीच्या मागे वा प्लीज. पहा फिल्डरला तिथे बॉल अडवतो ना, थोडा अडथळा येतोय, सगळ्यांनी मागे वा प्लीज. करणदादा देसाई यांचं सुद्धा आगमन झालंय मंडळ, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. पिंपरी संघ ऋषीभाऊ चोपडे यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय, दुसऱ्या चेंडूवरती दुसरा षटकार ठोकलाय. मी म्हटलंच होतं येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकणारा हा फलंदाज पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती करतोय का या मैदानावरती, कारण का हा मैदान खूप त्याला लाभदायक ठरतंय. त्याच पद्धतीने टिप टाइम टॉप पद्धतीची फलंदाजी करतोय. लगातार येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 मोठे षटकार मारलेत. लाजवाब फलंदाजी आपण पाहतोय. पिंपरी संघ आपण त्या हिरव्या पट्टीच्या मागे व्हायचं प्लीज. पिंपरी संघ विनायक पिंपरी संघ ऐकायला येते प्लीज ग्रीन लाईनच्या मागे आहे ना प्लीज. थँक्यू. प्लीज थोडं कॉपरेट करा. आता आपण म्हटलंच होतं राममोरे येणारे 6 चेंडू आणि सामन्याला मोठी कलानी लागलो. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हटला जातो ना, तो अनिश्चिततेचा खेळ म्हटला जातो खऱ्या अर्थाने. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धाव्यांची आवश्यकता. 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार आलेत. एखादा चेंडू डॉट मॅचची दिशा बदलू शकतो, एखादा षटकार मॅचची दिशा बदलू शकतो. कोण जिंकताय कोण हारताय. आता मात्र षटकारांची हॅट्रिक करतोय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत दणदणीत षटकार. 3 बॉलला 3 षटकार मिळाले. खेळ आवडला असेल तर टाळ्या नक्कीच वाजवा गणेश साठी खऱ्या अर्थाने. हॅलो. तर गणेश जाधव याच्याकरता पाटणकर साहेबांकडून कॅश प्राइज आलेला आहे. ते म्हणजे 1000 रुपयाचा कॅश प्राइज गणेश जाधव करता आलेला आहे. हॅलो. येणारे एक सूचना आहे, चालू असलेला सामना खूप रोमांचक वळण आहे. प्रेक्षक व सर्व खेळाडूंना एक विनंती आहे, सामना खूप रोमांचक टर्निंग पॉईंटवरती आलाय. आपण प्रेक्षकांनी सर्वांनी सीमारेषेच्या बाहेर उभं राहायचंय. शेवटचा चेंडू पडेपर्यंत कुणीही मैदानामध्ये जाऊ नका ही विनंती. ओव्हर टू राम मोरे सर. यस फक्त 1 मिनिट मी घेतोय मित्रांनो. हा सामना जर तुम्हाला आवडला असेल तर फक्त मला प्रत्युत्तर द्यायचंय. कोणाला वाटतं इथून एनसीसी निवडी संघ जिंकेल, आपण आवाज करायचा आहे. एनसीसी निवडी संघाचे पाठीराखे कोण आहेत, आवाज करायचा आहे. आणि कुणाला वाटतं की केदारेश्वर पिंपरी संघ जिंकेल, त्यांनी सुद्धा टाळ्या वाजवायचंय. येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावा 3 चेंडू. कोण जिंकतोय. 1 डॉट चेंडू सामन्याची दिशा बदलू शकतो. 1 मोठा षटकार. आता मात्र पाहतो स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये हा चेंडू जातोय 1 बाउंस सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत दणदणीत चौकार. चला 2 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. रेवडे जर आपण पाहिलं तर हा बॉल आता निर्णायक आहे. हा बॉल जर डॉट आला तर पुढील बॉल मध्ये षटकार कंपल्सरी असेल, कारण कंपल्सरी चेस आहे. तुम्ही जरी चौकार खेचला तरी तुम्ही विजय होऊ शकत नाही. नक्कीच राम मोरे, काय क्रिकेटचा खेळ आपण येऊन ठेपलाय खऱ्या अर्थाने. गणेश जाधवने आमची आशा पल्लवित केली खऱ्या अर्थाने. याच मैदानावरती 5 चेंडूवरती 5 षटकार ठोकले होते. पिंपरी संघाला मी वॉर्निंग देतो, प्लीज केदारेश्वर पिंपरी संघ नाहीतर पॅनलाइज केले जाईल, लक्षात ठेवायचंय. राहुल जाधव प्लीज विनंती करतोय, आय रिक्वेस्ट यू प्लीज. पहा पिंपरी संघाची इथून पेनल्टी मिळाली तर हा चेंडू खूप महत्वाचा असेल. हा ही चेंडू जातोय का काय, मस्तक पे दस्तक देतोय का. पिंपरी संघ विजयी खऱ्या अर्थाने काय विजय